कधी-कधी स्वामी थेट बोलत नाहीत, तर ते आपल्याला संकेत देतात. पण 90% लोक हे संकेत ओळखतच नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात सतत समस्या येत राहतात. पण मी आज तुम्हाला स्वामी समर्थांचा तोच गुप्त संकेत सांगणार आहे आणि तो जर तुम्हाला समजला, तर तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होऊ लागतील. एकदा एक माणूस स्वामी समर्थांकडे गेला. तो खूप दुःखी आणि त्रासलेला होता. तो स्वामींना म्हणाला, "स्वामी, माझ्या आयुष्यात सतत अडचणी येतात. मी खूप प्रयत्न करतो, पण त्या बदलतच नाहीत. हाताला यश येत नाही." स्वामी त्याच्याकडे शांतपणे पाहतच राहिले आणि स्वामींनी त्याला फक्त एकच वाक्य सांगितलं. स्वामी म्हणाले, "तू जग बदलण्याचा प्रयत्न करतोस, पण तू स्वतःला बदलण्यासाठी कधी प्रयत्न केले आहेस का?" हे वाक्य ऐकून तो माणूस शांत झाला. कारण त्याला समजलं, तो नेहमी स्वतःच्या परिस्थितीला दोष द्यायचा, पण त्याने स्वतःकडे कधी पाहिलंच नाही. म्हणूनच स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यामध्ये ज्या समस्या येतात, त्यातील काही समस्या आपल्या विचारांमुळेच येतात. मनात जर भीती असेल, तर संधी दिसत नाही. मनात जर राग असेल, तर शांती मिळत नाही. मन अशांत असेल, तर समस्या पुढे येऊन थांबतात. पण मनात जर विश्वास असेल, तर अशक्य गोष्टी शक्य होतात. बहुतेक लोकांना असं वाटतं, आयुष्य बदलण्यासाठी नशीब बदलायला लागतं. पण स्वामी सांगतात, नशीब बदलण्यापूर्वी विचार बदलायला हवेत. कारण विचार बदलले की निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की आयुष्य बदलतं. स्वामी नेहमी सांगतात, जीवनात शांतता हवी असेल तर या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. पहिली, दुसऱ्याविषयी मनात द्वेष कधीच आणू नका. दुसरी, कठीण परिस्थितीत धैर्य सोडू नका. आणि तिसरी, देवावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. कारण जेव्हा माणूस विश्वासाने पुढे चालतो, तेव्हा देव त्याचा मार्ग सोपा करत असतो. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणानेच घडते. कधी अडचणी येतात, कधी आपलेच लोक पाठ करून जातात, परिस्थिती हाताच्या बाहेर निघून जाते. पण प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवून जाते. जर माणसाने ते समजून घेतलं, तर त्याच अडचणी त्याला मजबूत बनवतात. म्हणून स्वामी समर्थांचा हा गुपित संदेश आहे. आयुष्यात जे काही घडतं, त्याचा राग मानू नका. त्यातून शिकायला सुरुवात करा. कारण देव आपली परीक्षा घेत असतो. तो बघत असतो की आपण पुढच्या अध्यायासाठी योग्य आहेत की नाही. आणि जेव्हा तुम्हाला ही गोष्ट समजेल, त्याच दिवशी तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. म्हणून लक्षात ठेवा, स्वामींचा मार्ग फक्त चमत्कारांचा नाही, विश्वास, संयम आणि शांततेचा आहे. आणि हा मार्ग जर तुम्ही स्वीकारला असेल, तर आयुष्यात किती अडचणी आल्या, तर तुम्ही कधीच हार मानणार नाही. कारण तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ उभे आहेत. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि अशाच आध्यात्मिक संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.